हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी बघा आज 7 वाजता कशी धुई पडलेली होती आणि नंतर मग ऋषीला शाळेत वगैरे सोडून आले आणि त्याला डब्याला पण आज भाकरीच दिलेली आहे. तर एक भाकरी अगोदर टाकून घेतली, त्याला डब्याला दिली आणि राहिलेल्या भाकरी त्याला शाळेत सोडल्याच्या नंतर करून घेतल्या. भाकरी वगैरे करून घेतल्या आणि नंतर भांडी वगैरे घासायला घेतली, कारण रात्रीची थोडीशी भांडी राहिलेली होती. सकाळची चहा पाण्याची भाकरी वगैरे झाल्या होत्या त्याची. तर मग म्हणलं आता हातासर एवढी भांडी वगैरे घासून घ्यावा आणि परत स्वयंपाक वगैरे करायचा होता. बरीचशी कामं असतात जे ऋषीला शाळेत सोडून आल्याच्या नंतरच मी करत असते. ऋषीला घेऊन येण्याची वेळ झाली होती, मग त्याला घेऊन आले आणि त्याला आज पहिल्यांदा मी डब्यामध्ये भाकरी दिली होती. अशा अगोदर चपाती तर दिली होती, पण त्याने चपाती खाल्लेली होती. आज भाकरी खाल्ली नाही, तर बोलतो मला चपाती नाही तर भाकरी दिली तू. तर पत्या म्हणजेच भाकरी. आणि नंतर ना पिठाची पोळं वगैरे करून घ्यायचे होते. तर हे रुद्रसाठी करायचे होते. हेच असतं बघा, एका मुलाला एक आवडतं तर दुसऱ्याला एक आवडतं. आता वाटलं डब्याला हा भाकरी घेऊन जातो की नाही, म्हणून त्याच्यासाठी बेसनाचे अशी पोळे वगैरे करणार होते. पण पोळे वगैरे केले, पण त्याने डब्याला भाकरी आणि भाजीच घेऊन गेला तो. आणि नंतर मग घरीच हे पोळे वगैरे खाल्ले त्याने. आणि आज मुगाचं बनवायचं होतं मिरचू, कारण ऋषीला 2-3 दिवस झाले असं पातळ असं काही नव्हतं, तर म्हणलं आज मुगाचं मिरचू आणि भाकरी बनवा. ऋषीला भाकरी आणि चपाती जास्त खायला आवडते, भात वगैरे जास्त काही आवडत नाही, म्हणून भाकरी नाही तर चपातीच करावी लागते. आणि दुपारी ना जेवण वगैरे झालं होतं तरी त्याला चिप्स खायचे होते, म्हणून उपवासाचे चिप्स वगैरे तळून दिले आणि मग त्याने खाल्ले. तर बघा असं मुलांच्या मनावरच वागावं लागतं, तर ते व्यवस्थित राहतात. चला बाय.